नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आबासो शिंदे. आज आपण इंडियन इकॉनॉमी ब्लॉक 1 अर्थात मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज म्हणजेच समकक्षी आर्थिक धोरण हे अत्यंत महत्त्वाचं असणारं देश पातळीवरचा किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा टॉपिक आपल्यासमोर आज आपण चर्चेसाठी अभ्यासासाठी घेतलेला आहे. इंडियन इकॉनॉमिक्स शिकताना मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि त्याच्यातले असणारे काही सब कंपोनंट आपण म्हणूया. ज्या पद्धतीनं कृषी अर्थशास्त्र हा भाग महत्त्वाचा असतो, औद्योगिक अर्थशास्त्र हा भाग महत्त्वाचा असतो, त्याचबरोबर सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने आपण काही बाबी पाहिल्या. म्हणजेच शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या पद्धतीनं आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यास इंडियन इकॉनॉमीचा करता येतो. हा एक जेवढा भाग महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीने याचाच दुसरा भाग हा अत्यंत महत्त्वाचा असणारा, म्हणजे असं म्हणतात की सर्व काही सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. परंतु तोच पैसा शिकणं किंवा पैशाविषयी काही बाबी जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण पैसा आपल्याकडे येतो कसा आणि आपल्याकडून जातो कसा हे या ब्लॉकच्या अनुषंगानं आपण माहिती घेणार आहोत. चलनविषयक धोरणाच्या अनुषंगानं आपल्याला पहिल्याच पॉईंटमध्ये आज सखोल काही बाबी बघायच्या आहेत. त्याचबरोबर फिस्कल पॉलिसी म्हणजेच वित्तीय धोरण असेल ते कशा पद्धतीनं राबवलं जातं, म्हणजेच या वित्तीय धोरणालाच राजकोषीय धोरण असं देखील म्हटलं जातं. चलनविषयक धोरण हे आरबीआयच्या मार्फत राबवलं जातं, तर फिस्कल पॉलिसी हे जे धोरण आहे, वित्तीय धोरण त्याला म्हटलं गेलंय, राजकोषीय धोरण त्याला म्हटलं गेलंय, हे त्या त्या सरकारच्या मार्फत राबवलं गेलं जातं. देश पातळीवरचं असणारं सरकार आणि राज्यात असणारी सरकार ही भिन्न प्रकारचे असू शकतात किंवा एकसारखी असू शकतात. ज्या पद्धतीनं आपण आता जीएसटी भरतो त्याच्यामध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी असे दोन कंपोनंट आपल्याला आता आपण जर बघत असाल तर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एखादी साडी खरेदी केली असेल, एखादी वॉच खरेदी केलेला असेल, क्लॉथ कुठलाही खरेदी केला असेल, हॉटेलमध्ये तुम्ही जेवण केलं असेल, वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळ्या पद्धतीचे हे एसजीएसटी आणि सीजीएसटी हे दोन कंपोनंट तुम्हाला दिसून येतील आणि तुमची ॲक्च्युअली असणारी प्राइस या अनुषंगाने आपल्यासमोर ती किंमत दुकानदाराला आपण देत असतो. आता याच पैशाच्या सहाय्याने जे काही उत्पन्न स्वरूपात सरकारकडे मिळत असतं, मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, सेंट्रल स्वरूपाचा टॅक्स असो किंवा स्टेट लेवलचा टॅक्स असो, जे एसजीएसटी आणि सीजीएसटी सांगितलं त्याच पद्धतीनं आलेलं उत्पन्न हे कशा पद्धतीनं खर्च करायचं याच्या संदर्भात फिस्कल पॉलिसीवर विचार केला जातो. त्यानंतर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज म्हणजे व्यापार आणि गुंतवणूक धोरण हे युनिट 3 मध्ये आहे. युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 अशा पद्धतीने 4 युनिट आपल्यासमोर आहेत. कामगार कायदे आणि नियमन म्हणजेच लेबर लॉज अँड रेग्युलेशन, याच्यातला काही भाग हा आपण दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजेच कदाचित 22 तारखेला आपण पाहणार आहोत. आजच्या याच्यामध्ये आपल्याला मॉनिटरी पॉलिसीज हा चलनविषयक धोरण हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. याच्यासाठी आपल्याला खरं तर आरबीआयची साईट आपण वापरू शकता. त्याच्यात आपल्याला डिटेलमध्ये काही बाबी आपल्याला समजून घेता येतील किंवा त्यावरती लगेच आत्ताच्या आत्ता तुम्ही जर आरबीआयच्या साईटवरती गेला आणि काही बाबी सर्च करण्याचा प्रयत्न केला तर या मॉनिटरी पॉलिसीच्या अनुषंगानं चलनविषयक धोरणाच्या अनुषंगानं तुम्ही गुगलला सर्च करू शकता आणि ही माहिती अपडेट घेऊ शकता. काही वेळेला मी आता बोलताना काही आकडेवारी आत्ताची लेटेस्ट म्हणजे जी 5 मिनिटापूर्वी होती वेबसाईटला ती सुद्धा तुम्हाला त्याचा उल्लेख मी आता करणार आहे. निश्चितपणे मॉनिटरी पॉलिसीज म्हणजे काय किंवा चलनविषयक धोरण म्हणजे काय, वित्तीय किंवा त्यालाच राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं. ही राजकोषीय धोरण म्हणजे काय, व्यापार आणि गुंतवणूक धोरण कशा पद्धतीने ट्रेड सायकल चालते, इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज कसे राबवणे अपेक्षित आहे, त्या व्यापाराच्या अनुषंगानं
उद्योग व्यावसायिकदारांनी आपली गुंतवणूक कशा पद्धतीने वाढवावी यावरती सुद्धा आपण थोडाफार प्रकाश या सुरुवातीच्या चर्चेमध्ये टाकणार आहोत. लेबर लॉज म्हणजे कामगार कायदे भारतातले कशा पद्धतीचे आहेत, म्हणजे हे समग्र पातळीवरचं धोरण जे आपण म्हणतोय, टॉपिकला जे आपलं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स पॉलिसीज, समग्र आर्थिक धोरणे, हे आपल्याला संपूर्ण देशासाठी आता ह्या समग्र लक्षीय अर्थशास्त्राची गरजच का निर्माण झाली किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स याची गरज काय आहे, आपण ज्या वेळेला सूक्ष्म पातळीवर बघतो म्हणजे याचाच आणखी एक भाग असतो तो म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र त्याला म्हटलं जातं किंवा सूक्ष्म आर्थिक धोरण. आपण आपलं उत्पन्न वाढवावं, आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने असेल किंवा आपल्या कुटुंबाच्या गरजा, जसं आपण पाहतो की मानवाची उत्क्रांती ज्या वेळेला पाहतो ती जंगलामध्ये वानरापासून मानव निर्माण झाला, वाड्या वस्त्यावर आला आणि त्याचा विकास होत गेला आपण पाहतो. आता याचा उत्क्रांती किंवा जन्मापासूनची अवस्था किंवा एक मानव निर्मिती आपण ज्या वेळेला विचार करतो त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र हे खरं तर कौटिल्यापासून रामायण महाभारत या कालखंडामध्ये सुद्धा आपण ऐकतो की त्या काळात सुद्धा चाणक्य नीती असतील, कौटिल्याचे जे काय अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ असेल याच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक घडामोडी आपल्या समोर आल्या आणि 1929-30 ची जागतिक महामंदीपर्यंत आपण जर पाहिलं तर सूक्ष्म लक्षीय अर्थशास्त्र हे सर्व परिचित होतं. त्यानंतर 1933-36च्या कालखंड जर बघितला तर ॲडम स्मिथ सारख्याने विचारवंतांनी राष्ट्राची संपत्ती असेल, माल्थस सारख्या विचारवंतांनी नंतर त्याच्यात भर घातलेली असेल किंवा इतर विचारवंतांनी अनेक विचार मांडले, परंतु 1929ची जागतिक महामंदी ज्या वेळेला मोठं संकट निर्माण झालं, जगावरती संकट निर्माण झालं, त्यावेळेला खरं तर मॅक्रो इकॉनॉमीची उत्क्रांती किंवा निर्मिती झाली आणि त्याची गरज जाणवायला लागली. म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था शिकताना आपल्याला समग्र पातळीवरच्या धोरणांची नितांत आवश्यकता आहे किंवा ते समजून घेणं ही काळाची गरज आहे असं म्हणावं लागेल. कारण तोपर्यंत यावेळेला स्वातंत्र्य आपल्याला मिळायच्याही अगोदर आपण म्हणूया भारतातला विचार करता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपल्याला आपल्या गरजा भागवणं, जसं की शेतीतलं उत्पादन असेल किंवा एखाद्याने एखादी कलाकुसर करून एखादी वस्तू निर्माण केली आणि त्या वस्तूच्या बदल्यात वस्तू मिळाली की त्याची गरज भागून जायची. त्याच्यामुळे त्याला जास्तीच्या आपल्याला हाव किंवा अपेक्षाही नव्हत्या आणि आता आपण पाहतो की आपल्या गरजा त्या अमर्याद स्वरूपाच्या वाढलेल्या आहेत. म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे काय याचं प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीच्या एका आपल्या क्लिपमध्येच अशा पद्धतीने दिलेलं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आपले दिलेलं आहे लाईव्ह सेशनमध्ये. अर्थशास्त्र म्हणजे अमर्याद गरजा, मर्यादित साधनांचा पर्याय वापर करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. परंतु आपल्या गरजाच मर्यादित ठेवाव्यात अशा पद्धतीची सध्याची स्थिती नाही आहे. आपल्या गरजा ह्या वाढणार आहेत आणि वाढत्या गरजानुसार आपलं उत्पन्न सुद्धा वाढलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला ज्या काही छोट्या छोट्या बाबी होत्या त्याच्याऐवजी आता आपण समग्र पातळीवरती विचार करून सर्व देशासाठी म्हणजे बेरोजगारीचा समस्या आपण म्हणतो की आपल्या कुटुंबात कुणाला नोकरी मिळतेय की नाही मिळतेय, कामधंदा नसेल तर कुटुंबाची उपजीविका कशा पद्धतीने होणार, हा आपल्यासमोर मायक्रो पातळीवरचा म्हणजे एका कुटुंबाचा प्रश्न आहे. तशाच पद्धतीनं हाच प्रश्न घेऊन आपण देश पातळीवरती ज्या वेळेला विचार करू त्यावेळेला तो समग्र पातळीवरचा विचार म्हणजेच समग्र लक्षी धोरण आपल्याला डोळ्यासमोर ठेवावं लागेल. मग अशा अनुषंगाने म्हणजे समग्र आणि सूक्ष्म याच्यात आपल्याला फरक लक्षात आला. अर्थशास्त्र म्हणजे काय ते लक्षात आलं. देश पातळीवरचं किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आपण अर्थशास्त्राचा का विचार करतोय याचंही आपल्याला अवलोकन या माध्यमातून झालेलं आहे. देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण ज्या वेळेला एखाद्या देशामध्ये ज्या वेळेला आत्ताच आपण पाहतो की कोविडचा काळ म्हणजे कुठेतरी एखादी साथ येते आणि त्याचा परिणाम आपल्या भारतावरती सुद्धा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेवरती झालेला दिसतो. म्हणजे एका देशाचा परिणाम हा दुसऱ्या देशावरती होतो. मागच्या ज्या काही स्क्रिपांमध्ये आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय तुलना भारतीय अर्थव्यवस्थेची करून पाहिली तशा पद्धतीने आयात निर्यात वाढण्याच्या अनुषंगाने अपेक्षित आपण म्हणूया सकारात्मक बदल घडण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीत देखील समजून घेणं तितकंच गरजेचं असतं. या कंपॅरिझनकडे जाताना तुलना करताना आपली ध्येय धोरणं काय आहेत, आपल्या देशाची ध्येय धोरणं काय आहेत, आरबीआयच्या अनुषंगाने आपण जी स्वायत्त संस्था म्हणतो आरबीआयची चलनविषयक धोरण कशा पद्धतीचं आहे याचा आत्मसात करणं हे भारतीय अर्थव्यवस्था शिकणाऱ्या किंवा अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासू तज्ज्ञांसाठी हे अत्यंत महत्वाचं असतं. चिकित्सक पद्धतीने याच्यावर विचार करणं आणि
मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व काही सोंग आपल्याला करता येतील, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. कारण पैसा आपल्याकडे आला कसा आणि तो खर्च कसा झाला, त्याच्यापेक्षा त्याचा विनियोग कशा पद्धतीने झाला, उपयोग कशा पद्धतीने झाला, हे जर आपण आत्मसात केलं तर निश्चितपणे मला वाटतं की प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक अभ्यासू, अर्थशास्त्राचं ज्ञान घेऊ इच्छिणारा जो ज्ञान पिपासू आहे, त्याला त्याचं अवलोकन झालं तर निश्चित तो त्याच्या अर्थार्जन जे काही करत आहे, उत्पन्नाच्या स्वरूपात जे काही आपण म्हणूया की कमी रक्कम अगदी 10-20 हजार रुपये मिळत असतील किंवा लाखो रुपये मिळत असेल, तो योग्य पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण ठेवेल किंवा कोणता पैसा कशा पद्धतीने बदलायचा याच्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने देखील जो आपल्याला तिसऱ्या युनिटमध्ये पाहायचा आहे की त्याची इन्व्हेस्टमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. त्याच्यामुळे चलनविषयक धोरण हा अत्यंत महत्वाचा असणारा हा पॉईंट आपण सुरुवात करायला घेऊया. एका एका पॉईंटवर तरीही एका एका पॅराग्राफच्या माध्यमातून थोडा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहिला जो कंपोनंट आहे आपला त्या अनुषंगाने चलनविषयक धोरणाचा आहे आणि वेगवेगळी साधनं त्या संदर्भातलं काही गुणोत्तर, मग त्यामध्ये बँक दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर ह्या बाबी स्पष्ट होणं आपल्याला महत्वाचं आहे. आर्थिक बाबी ज्या आहेत त्या आर्थिक धोरणाचे व्यापक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. एक म्हणजे हे कशासाठी आपण अभ्यासायचं तर किंमत स्थिरता निर्माण व्हावी. मॉनिटरी पॉलिसीच आपल्याला किंवा एक चलनविषयक धोरणाचा अभ्यास का करायचा आहे तर आपल्याला किंमत पातळी जर स्थैर्य राहिलं तर आपला विकास, आपल्या देशाचा विकास आपल्याला करणं हे सोयीचं जाईल. किंबहुना आपण म्हणूया की आपली उत्पन्नाची अपेक्षा आपल्या कुटुंबाची 1 लाख रुपये जर उत्पन्न येणार असेल प्रति महिना, तर आपल्याला प्रति महिना आलेलं 1 लाख रुपयाचं उत्पन्न हे आपण कशा पद्धतीने खर्च करू शकतोय. जर बाजारपेठेतल्या वस्तूच्या किमती वाढलेल्या असतील, म्हणजेच ग्रॉसरीच्या अनुषंगाने आपण ज्या वेळेला विचार करतो, आपल्याला जो किराणा माल हा अत्यावश्यक आहे. मग कोणत्या राज्यात, कोणत्या देशात, कुठल्या एरियात आपण राहतो याच्याशी आपला संबंध नाही, परंतु आपल्याला या अत्यावश्यक गोष्टी आहेत. काही ठराविक कालखंडानंतर आपल्याला क्लॉथ, कपडे हे खरेदी करावेच लागतात. व्हेजिटेबल्स हे खरेदी करावंच लागतं आपल्याला. मिल्क प्रोडक्शन असतील किंवा मिल्क असेल याची आपल्याला आवश्यकता असते. बाजारपेठेत आपण जसं काही वस्तू खरेदी करतो तशा अनुषंगाने आपण गॅस किंवा पेट्रोल अशा गोष्टी ज्या आहेत त्या ट्रान्सपोर्टिंगच्या अनुषंगाने असेल किंवा किचनच्या अनुषंगाने आपण गॅसचा विचार करतोय किंवा सीएनजी गॅसच्या स्वरूपाचा विचार करूया, पेट्रोल, डिझेल या वस्तू आपल्याला खरेदी कराव्या लागतात. आणि या वस्तूच्या किमती जर आपल्या वाढत असतील तर त्या वाढत्या किमतीनुसार आपली अर्थव्यवस्था किंवा आपलं कुटुंब किंवा कशा पद्धतीने आपण त्याचा उदरनिर्वाह करू शकतो. कारण किंमत वाढली तर त्या बदल्यात आपण काय देणार किंवा उत्पन्नाचे सोर्सेस काय करणार याच्यावरती आपल्याला प्रयत्न करावा लागतो. त्या दृष्टीनं बँक दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर ह्या संकल्पना आपल्याला आत्मसात करणं हे आवश्यक आहे. तरच एका बाजूला याच्यात कशा पद्धतीने आणि किती बदल होऊ शकतो हे याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतो. म्हणजेच किंमत स्थिरता ही बाजारपेठेच्या अनुषंगानं आत्मसात करून घेणं आपल्याला गरज आहे. विनिमय दर म्हणजे वस्तूच्या बदल्यात आपण त्यावेळेला वस्तू देतो किंवा चलनाच्या अनुषंगाने आपण डॉलरच्या मध्ये रुपये आपला जो काही विनिमय करत असतो तो किती करणार आहोत हे पाहणं महत्वाचं आहे. आर्थिक वाढ म्हणजे आपल्याला आपला ज्या वेळेला विकास करायचा आहे त्यावेळेला आपल्याला ग्रोथ होणं हे गरजेचं असतं. ती आर्थिक वाढ आपण कशा पद्धतीने करतोय, निर्यात प्रोत्साहन, मग एक्सपोर्ट आपलं जे आहे ते वाढेल का, रोजगार निर्मिती कशा पद्धतीने होईल त्याचं आपल्याला स्पष्टीकरण या चलनविषयक धोरणाच्या अनुषंगानं भारतीय अर्थव्यवस्थेत धोरणात्मक बाबीत पाहणं ही नितांत गरज आहे. दुसराच भाग आहे आपला फिस्कल पॉलिसीच्या अनुषंगानं, राजकोषीय धोरणाच्या अनुषंगानं. त्याच्यामध्ये परिणामासह वित्तीय धोरण कशा पद्धतीनं राबवायचं या राजकोषीय धोरणाला तुम्ही पर्यायी शब्दात की आत्मसात करू शकता किंवा सोप्या शब्दात असं म्हणता येईल की आपल्याला अंदाजपत्रक माहिती असणं अपेक्षित आहे. प्रत्येक वर्षी आपण भारतात अंदाजपत्रक हे जाहीर केलं जातं. बजेट हे मांडलं जातं, केंद्रीय पातळीवर असूया, राज्य पातळीवर असूया. राज्यातलं बजेट हे त्या त्या राज्यानुसार तिथल्या लोकसंख्येच्या अनुषंगानं येणारं उत्पन्न किती आहे त्याच्यावरती खर्च कशा पद्धतीने करायचा. म्हणजे येणारे 100 रुपये मिळवणं फक्त याच्यात एकच बजेटच्या अनुषंगाने तुम्हाला भाग महत्वाचा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. सरकार पुढील वर्षात कशा पद्धतीने खर्च करायचा
आणि कशा पद्धतीने उत्पन्न मिळवायचं याचं तंतोतंत प्लॅनिंग करत असतं. 100% नियोजन असतं की अशा पद्धतीने आपण हे उत्पन्न म्हणजे प्रत्येक 1 रुपया किंवा 1 पैसा आपण कसा मिळवायचा याचा अंदाजपत्रकात तरतूद केलेली असते. त्याचबरोबर मिळणारा पैसा खर्चही कसा करायचा इथं फक्त थोडासा फरक आहे. सरकार खर्चही करायला सुरुवात करतं आणि उत्पन्न मिळवायलाही सुरुवात करतं. म्हणजे अगोदर कदाचित खर्च होतो आणि उत्पन्न हे शेवटी आपल्याला आपण जसं मार्च एंड म्हणायचो बरोबर मार्च एंडला आपल्याला उत्पन्नची टॅली करावी लागते किंवा उत्पन्न टीडीएसच्या मार्फत टॅक्सच्या रूपात आपल्याला नोकरदार वर्गाकडून मिळत असतं आणि हेच खरं आपलं मोठं उत्पन्न असतं. सरकारचं उत्पन्न असतं आणि ह्या सरकारला मिळालेलं उत्पन्न ते खर्च करत असतात. म्हणजे अगोदर तरतुदी त्या खर्चाच्या संदर्भात केल्या जातात. म्हणजेच राजकोषीय धोरणामध्ये वित्तीय धोरणाच्या अनुषंगानं हे धोरण तेवढंच प्रभावी आहे. 1990च्या दशकापासून जर हे धोरण जास्तीच सक्रियपणे राबवलेलं दिसतं. वित्तीयचे साधनं जे आहेत ते कोणत्या पद्धतीने आहेत तर मी आता सांगितल्या पद्धतीनं कर आकारणी असेल किंवा सुरुवातीलाच काही उल्लेख केला सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडून टॅक्स राबवला जातो आणि एसजीएसटी मध्ये स्टेट गव्हर्नमेंटकडून टॅक्स हा त्या ठिकाणी आकारलेला असतो. त्याचबरोबर एक्सपेंडिचर म्हणजे सरकारचा खर्च कशा पद्धतीनं असेल. सरकारला जर कर रूपाने मिळालेलं उत्पन्न आणि करावा लागणारा खर्च याच्याशी जर ताळमेळ नाही बसला तर आपल्याला कर्ज काढावं लागतं आणि हे कर्ज काढताना आपल्याला मग त्या कर्जावरचं व्याज देखील द्यावं लागतं किंवा आपल्याकडून जर कोणी कर्ज म्हणजे आपण कर्ज बऱ्याच वेळेला आपण घेतोच. मग ते कर्ज कुणाकडून घेतलं जातं तर देशातल्या श्रीमंत लोकांकडून आपण म्हणूया श्रीमंत मोठ्या मोठ्या संस्था असतात त्यांच्याकडून घेतलं जातं किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल तर इतरांकडून कर्ज घ्यायचा प्रयत्न करतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनुषंगानं तो आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्या काही संघटना असतात. मग सार्क असतील WTO असतील इनो असेल यांच्याकडून आपण कर्ज घेण्याचा प्रयत्न करतो किंवा इतर ज्या संस्था असतात वित्तीय त्यांच्याकडून आपण कर्ज घेत असतो आणि ह्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाकडून आपण आपला देशाचा राज्यांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कर रूपाने उत्पन्न मिळवणं आणि खर्च करणं याच्यातून आपल्याला जर सांगड घालता आली नाही तर वित्तीय तूट निर्माण होते आणि मग आपल्याला कर्ज काढावं लागतं. या कर्जाचं जेवढं प्रमाण वाढत जाईल तेवढं तूट देखील वाढलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे या दोन्ही संकल्पना या अर्थशास्त्रातल्या अत्यंत महत्वाच्या संकल्पना आहेत ज्याला आपण चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण असं म्हणतो. त्यानंतर याला जोडून 2 पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत जे व्यापार आणि गुंतवणुकीच्या स्वरूपातलं असणारं धोरण याच्यातला 2 मूलभूत बाबी याच्यात सांगण्यात येत आहेत. आयात प्रतिस्थापना औद्योगिकरण आणि निर्यात नेतृत्व वाढ म्हणजेच ISI आणि ELG या 2 आयात निर्यातीच्या अनुषंगानं प्रतिस्थापना दर कशा पद्धतीने असेल त्याच्यातले तूट कशा पद्धतीने निर्माण होईल परिवर्तनीयता कशी संकल्पना आपल्याला समजून घेता येईल त्याच याच्यात झालेला बदल आणि FDI कसं आपल्या भारतात वाढू शकतं. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जर आपल्याकडे वाढली परकीय गुंतवणूक जर आपल्याकडे वाढली तर आपल्या देशातल्या त्या एरियामध्ये मोठ्या IT कंपनीज आपण म्हणतो की मल्टीनॅशनल कंपनीज त्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं. मराठीत बहुराष्ट्रीय कंपन्या या जर आपल्या भारतात जास्त प्रमाणात आल्या म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी बहुराष्ट्रीय हा शब्द खूप समजून घेणं महत्वाचं आहे. परत म्हणजे एखाद्या कंपनीचं ऑफिस हे आपण उदाहरणासाठी असं म्हणूया की लंडन मधल्या एखाद्या ठिकाणी आहे आणि त्याच्या शाखा या अनेक देशामध्ये आहेत किंवा एकपेक्षा जास्त देशामध्ये जर शाखा असतील अमेरिकेसारख्या देशामधली एखादी कंपनी असेल आणि तिच्या जर ब्रँच भारतामध्ये समजा असेल किंवा इतर जर्मन सारख्या देशात असेल चायना सारख्या देशात असेल किंवा इतर स्वित्झर्लंड सारख्या देशात असेल म्हणजे या अनेक देशात वेगवेगळ्या शाखा त्यांच्या असतील ब्रँचेस त्यांच्या असतील त्याला बहुराष्ट्रीय कंपन्या असं म्हणतात. म्हणजे एखादी कंपनी आहे टाटा मोटर्स आपण जी कंपनी म्हणतो टाटा नावाची एखादी कंपनी आणि तिच्या असणारं एखादं ब्रँड किंवा एखादं त्याचं सब प्रोडक्शन आपण म्हणूया ते प्रोडक्शन वेगवेगळ्या शाखांच्या मार्फत आपण देशातल्या देशात म्हणत नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मल्टीनॅशनल कंपनीज आपण म्हणतो बहुराष्ट्रीय कंपनीज म्हणतो.
याच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्फत, म्हणजे जसं की आपण अमेरिकेची एखादी कंपनी आपण म्हणतो, आपण आपल्याकडं दैनंदिन वापरात असणारी आपली सुप्रसिद्ध कंपनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सकाळी आपण म्हणतो दात घासले का, कशाने घासले, असं शब्द पण मराठीतले वापरत नाही. आपण सरळ सरळ बोली भाषेत काय म्हणतो, कोलगेट. कोलगेट केलं का, ब्रश केलं का, म्हणजे काय, कोलगेट ही एक कंपनी आहे आणि या कंपनीचा तो ब्रँड आपल्या मनावरती एवढा ठासून बसलेला आहे की आपण असं म्हणतो की याच्यावरून आपण पेस्ट केले का, असं सुद्धा म्हणत. म्हणजे ही जी पेस्ट आहे त्या कंपनीचं डायरेक्ट आपण उल्लेख करत असतो किंवा त्या कंपनीचं नाव घेत असतो. मग अशा पद्धतीच्या इतर काही पेस्ट असतील, म्हणजे दात घासले का असं सरळ सरळ पण मराठीमध्ये म्हणू शकतो. म्हणजे याचा पगडा आपल्यावरती एवढा झालेला आहे. मग अशा काही कंपन्याच आहेत त्या परकीय देशातल्या आहेत. आणखी अजून बाबी सांगता येतील की मोबाईलच्या अनुषंगाने अनेक मोबाईल कंपन्या परदेशातल्या आहेत. चायनासारख्या कंपनी इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शनच्या बाबतीत तर अग्रेसर आहे. म्हणजे या कंपन्यांचा जो व्यापार आहे तो मोठ्या प्रमाणावर चालतो. एफडीआय जर आपल्याकडे जास्त प्रमाणात आलं, एफआयआय या धोरणात असणारा जो काही फरक आहे, रेखांकित द्विपक्षवादच्या दृष्टीने प्रादेशिकता आणि बहुपक्षीयता, म्हणजे जे मल्टीनॅशनलच्या अनुषंगाने सांगतोय, प्रदेशाच्या अनुषंगाने सांगतोय, त्या त्या ठिकाणचं असणारं वातावरण किंवा त्या त्या ठिकाणी असणाऱ्या सोयी सुविधा, जर्मनीसारखी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो की जागतिक पातळीवरती कोणत्याही देशाकडे नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये पाहिलं तर चीनचा क्रमांक लागतो, कारण चीनमध्ये एखादी वस्तू जी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार होते तिला अत्यंत कमी खर्चामध्ये ती वस्तू तयार होते. त्यामुळे चीन हा इलेक्ट्रॉनिक वस्तूची मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारा असणारा देश आपल्याला दिसून येतो. आता या बहुपक्षीयता किंवा मल्टीनॅशनल कंपन्या जेवढ्या वाढतील, एफडीआय जेवढं वाढेल तेवढं भारताला आपल्या उत्पन्न वाढीस प्रोत्साहन मिळेल. त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे आपला कामगार कायदे आणि नियम. ह्या चौथा युनिट आहे. खरं तर 3 युनिट आपल्याला दिलेले आहेत. चौथ्या युनिटमध्ये कामगार कायदे, लेबर लॉच्या अनुषंगाने स्वातंत्र्यपूर्वीच्या ज्या भारतातील कामगार धोरणाची रूपरेषा जर आपण समजून घेतली पाहिली तर ती वेगळ्या पद्धतीची होती. आजही आपण पाहतो की असंघटित कामगारांसाठी कामगार कायदे क्षेत्रात तितकेशा सोयी सुविधा नाहीत, परंतु संघटित कामगार असतील, कामगार सुधारणा उपाय चर्चा जर आपण विचारात घेतली तर ती अत्यंत चांगली आहे. किंवा त्याच्यामध्ये अजून वाढ होणं, आपण ज्या पद्धतीने वेगवेगळे म्हणतो की 5वा वेतन आयोग लागला, 6वा वेतन आयोग लागला आणि आता 7वा वेतन आयोग सुद्धा अनेक ठिकाणाला लागलेला आहे. त्यामुळे उत्पन्न सोर्सेस जे आहेत ते या वेतन आयोगामुळे निश्चितपणे कामगार कायद्यात झालेल्या बदलांच्या अनुषंगाने, कामगार कायदा म्हणजे फक्त वेतनाच्याच अनुषंगाने नाही, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला असं म्हणता येईल की काही जाचक जे होते, नियम होते, त्याला सुद्धा हे कायदे, या कायद्यातनं आपण केलेले बदल म्हणूया, आपल्या राज्यघटनेच्या अनुषंगाने सुद्धा कामगाराला कशा पद्धतीची वागणूक मिळावी याच्या संदर्भात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही लिखित स्वरूपाची साधन सामग्री मांडलेली आहे. आणि या कामगार कायद्यातनं परत बालकामगार असतील तर बालकामगार म्हणण्यापेक्षा बालमजूर कसे बंद करता येतील किंवा कसे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणता येईल, इतर सुविधा कशा देता येतील, या संदर्भातले सुद्धा कायदे करण्यात आलेले आहेत. म्हणजे कामगार कायदे हे जसं औद्योगिक क्षेत्राला जास्त महत्वाचे आहेत, तशा पद्धतीने असंघटित क्षेत्राच्या दृष्टीने सुद्धा काही प्रमाणात कायदे आहेत, परंतु असंघटितला हे कायदे फारसे नाही आहेत, कारण त्यांची संघटित स्वरूपाच्या ज्या काही दीर्घकाळ चालणाऱ्या प्रक्रिया असतात त्या नसतात. संघटित स्वरूपाच्या असतात त्या आपण म्हणतो की अनुदानित विभागामध्ये नोकरीला लागणं, यांच्या मागण्या ह्या एक गठ्ठा मिळून जातात, जसे की 4था, 5वा, 6वा, 7वा वेतन आयोग जो आहे आणि भविष्यातही अजून वेतन आयोगाची मागणी केली जाते आणि त्या पद्धतीनं मोबदला मग वेतनाच्या अनुषंगाने असेल, कामातल्या सोयी सुविधांच्या अनुषंगाने असेल किंवा इतर बाबींची मागणी हे कामगार वर्ग करत असतात. मेटर्निटी लिव्हच्या डिलिव्हरी कालखंडातल्या मागण्या असतील त्याच्या देखील आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही निर्णय होणं जसं महत्वाचं असतं, तसं देश पातळीवरती त्या त्या देशातले कायदे हे करण्यात आलेले आहेत किंवा ते कायदे हे स्वतंत्र स्वरूपामध्ये आहेत असं आपल्याला दिसून येतं. आता हा जरी चौथा पॉईंट असला तरी आपल्याला पुन्हा पहिल्या युनिटवरती आपल्याला जास्त प्रकाश टाकायचा आहे, म्हणून आपण पहिल्या युनिटकडे परत इंट्रोडक्शनच्या अनुषंगाने पाहतोय. मॉनिटरी पॉलिसीज याच्यातला डीप
भाग आपण बघतोय. आर्थिक स्थैर्य यासारखी अनेक उद्दिष्टे, मग किमतीच्या स्वरूपात असेल, किंमत स्थिरीकरण जसं आपण मगाशी म्हणालो, आर्थिक स्थैर्य गाठायचं आहे, विनिमय दरातलं स्थैर्य आहे, तसं आर्थिक स्थैर्य गाठताना प्राइस पॉलिसी जर आपली व्यवस्थित राहिली तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होत असतो. चलनविषयक धोरणाची वाढ किंवा चलनविषयक धोरणामध्ये एकूणच आर्थिक गोष्टीचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. आर्थिक धोरणाची जबाबदारी ही एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे किंवा आरबीआय भारतात आपण बघतो की स्वायत्त संस्था आहे आणि हिच्या मार्फत चलनविषयक धोरण हे पूर्णपणे नियंत्रित केलं जातं. याच्यात 3 मूलभूत स्वरूपात काही आर्थिक बाबी साध्य करण्याच्या अनुषंगाने उद्दिष्ट विचारात घेतलेले आहेत. एक, अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या पैशाचा पुरवठा सुनिश्चित केलेला असतो किंवा पैशाचा पुरवठा हा निश्चित स्वरूपाचा मानला जातो. त्याचबरोबर उत्पादन वाढवणे आणि किंमत स्थिर करणे हे चलनविषयक धोरणाच्या अनुषंगाने महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. त्यानंतर पूर्ण पातळीला रोजगार निर्मिती कशी गाठता येईल किंवा पूर्ण रोजगार प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने देखील तिसरं उद्दिष्ट महत्वाचं मानलं जातं. उपभोग आणि गुंतवणुकीचे इष्टतम पातळीद्वारे एकूण मागणी जे एकत्र घेतल्याने आर्थिक विकास कसा होईल, कारण प्रत्येक धोरणापाठीमागे आर्थिक विकास हे अंतिम उद्दिष्ट, प्रत्येक देशाचं विकास आर्थिक विकासाच्या अनुषंगाचं उद्दिष्ट, विकसित राष्ट्र म्हणून घेण्याचं उद्दिष्ट हे प्रत्येक देशाच्या डोळ्यासमोर असतं. आता याच्यातले एक एक पॉइंट ज्या वेळेला आपण पाहतो, पैशाच्या पुरवठ्याच्या अनुषंगाने किंवा सोर्सेस ऑफ मनी सप्लाय, आधुनिक अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा या 2 गोष्टींमध्ये व्यापकपणे विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ रोख पैसा आणि क्रेडिट पैसा, म्हणजे रोख स्वरूपात लोकांकडे किती पैसा आहे, मग तो नोटांच्या स्वरूपात असेल, चलनाच्या स्वरूपामध्ये असेल, नाण्यांच्या स्वरूपामध्ये असेल, किंवा क्रेडिट पैसा आपण म्हणतो की जो अकाउंटवरती आहे, चेकच्या स्वरूपामध्ये आहे किंवा डीडीच्या स्वरूपामध्ये आहे, तो पैसा किती आहे याच्यावरती ही धोरणं अवलंबून असतात किंवा त्याचे स्रोत जो रोख पैसा आहे, त्याचबरोबर क्रेडिट कार्डच्या स्वरूपात असणारा पैसा आहे. मध्यवर्ती बँका सहसा वर्गीकरण करतात. वेगवेगळ्या चलनाच्या तरलतेच्या आधारावरती एकूण पैशाचा पुरवठा हा मालमत्ता तरलता म्हणजेच रोख पैसा जर असेल तर त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती केला जातो. रोख पैशाच्या अनुषंगाने खरं तर अनेक आपल्याला उदाहरणं देता येते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे एक 100 रुपयाची नोट आहे, तो व्यक्ती आपला दैनंदिन गरजा ज्या आहेत त्यापैकी कोणती तरी एखादी गरज पूर्ण करण्यासाठी या पैशाचा विनियोग करतो, म्हणजे समोरच्याला पैसा तो देत असतो. उदाहरणासाठी ज्याने जो पैसा कुठेतरी दिलेला आहे तो आपण विचार करूया की एखाद्या ठिकाणचा पैसा, म्हणजे मला गरज वाटली म्हणून मी माझ्यासाठी पेन खरेदी केला आणि 100 रुपये दुकानदाराला दिले. तो पेन घेतल्यामुळं मला 100ची नोट समोरच्याला द्यावी लागली. आता हे 100 रुपये तो दुकानदार घेईल, तो वरचा जो कोणी होलसेलर असेल त्याला ती नोट देईल. आता तो होलसेलर ज्या कंपनीकडून पेन मागवलेला आहे त्या कंपनीला ती नोट देईल. ती कंपनी त्या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराला ती नोट पुढे दिलेली असेल. तो कामगार त्याच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या गरजा, म्हणजेच उदाहरणासाठी आपण म्हणूया की त्यांच्या कुटुंबातली मुलं ही जर शिक्षण घेत असतील तर ते शिक्षण घेणारा मुलगा हा पुन्हा काय करेल, कुठेतरी काही वस्तू खरेदी करेल, म्हणजे त्याला आवश्यक असणारे कपडे खरेदी करेल, त्याला आवश्यक असणारे स्कूलसाठी कदाचित तो पेनही खरेदी करेल. म्हणजे एका व्यक्तीने जर पेन खरेदी करण्यासाठी खर्च केला असेल तर तो पुन्हा अनेकांच्या हातामध्ये तोच रोख पैसा हा जात असतो. तीच कागदी चलन आपण म्हणतोय नोट 100 रुपयाची 1, 2, 3, 4, 5 अशा 8, 10, 15, 20 जणांपर्यंत जाईल. त्या 20 जणांची 10,000 रुपयाच्या पैशाची मागणी, सॉरी 100 रुपयाची जी काही गरज होती ती गरजही पूर्ण होईल. म्हणजे रोख पैसा या अशा अनेक पद्धतीच्या गरजा ह्या पूर्ण करणारा दिसतो. अनेक लोकांच्या गरजा ह्या पूर्ण करतात. त्यामुळं रोख पैशाची मागणी या अनेक पातळीवरती झालेल्या आपल्याला पाहता येते.
दुसरा बाब आहे तो म्हणजे क्रेडिट पैसा. क्रेडिट पैसा काय असतो? क्रेडिट पैसा म्हणजे तिथं त्या व्यक्तीच्या अकाउंटवरती पैसा असेल. कदाचित आता आपण जो वापरतो तो म्हणजे क्रेडिट कार्ड. म्हणजे बँका तुम्हाला तशा पद्धतीचं क्रेडिट देतात की तुम्ही पहिल्या टप्प्यात क्रेडिट असतं ते म्हणजे अगदीच 20 किंवा 30,000 रुपयाचं असतं. आता हे 20,000 रुपये खर्च तुम्ही 6 महिने करत राहा, तुम्हाला एकही रुपया त्या ठिकाणी व्याज द्यावं लागणार नाही किंवा त्याच्या मोबदल्यात पैसे भरावे लागणार नाहीत. वर्षभरासाठी या क्रेडिट कार्डसाठी काही प्रमाणात चार्जेस आकारले जातात. उदाहरणासाठी 500 रुपये आकारले जातात. 500 रुपयात हे वर्षभर आपण ते 20,000 रुपये प्रत्येक महिन्याला वापरू शकतो आणि ते परत भरायचे आणि परत ते घ्यायचे. अर्थात त्याचे लेट झाले तर त्याचा फाईन हा जास्त असतो. परंतु अशा पद्धतीच्या क्रेडिटच्या आधारावरती आपल्याला पैसे वापरता येऊ शकतात. किंवा आपण म्हणूया दुसरं वचन चिठ्ठी, किंवा आपण म्हणूया एखाद्या व्यक्तीने चेक लिहून दिला की 5,000 रुपये मी अमुक व्यक्तीच्या नावे देत आहे. आता हे 5,000 रुपये त्या व्यक्तीला दिला आणि त्याच्या पुढच्या व्यक्तीकडे जर गेलं तर कदाचित त्या चेकवरती ती रक्कम जमा व्हायला लागते. म्हणजे इथे नोटा छापण्यासाठी किंवा कागदी चलन छापण्यासाठी किंवा नाण्याच्या स्वरूपातल्या चलनासाठी होणारा खर्च हा आपला वाचतो किंवा आपल्याला तो करावा लागत नाही. त्याच्यामुळं क्रेडिटच्या स्वरूपात असणारा पैसा हा एकाकडून दुसऱ्याकडे तो ट्रान्सफर होतो. किंवा आता ऑनलाईन पद्धतीने आपण फोनपे असेल, जीपे असेल या माध्यमातून एकाकडचा पैसा दुसऱ्याकडे वापरतो. अगदी मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा लोक लाखो रुपयाचे पैसे एकमेकाला देतात किंवा घेतात. त्याच्यामुळं आपला पैसा वापरण्याच्या अनुषंगाने घेण्या देण्यासाठीचा होणारा खर्च, जर लागणारा वेळ, म्हणजे बँकेमध्ये पैसे काढायचे म्हणलं तर रांगेला थांबावं लागत होतं किंवा कोणाचे पैसे द्यायचे असतील तर ते जमा करायला सुद्धा पैसे आपल्याला ठेवायला सुद्धा रांगेमध्ये थांबावं लागत होतं किंवा वेळ घालवावा लागत होता. किंवा चलन निर्मिती करताना म्हणजे कागदी चलन छापण्यासाठी असेल आणि प्रदर्शन करण्यासाठी असेल, निर्मिती करण्यासाठी असेल तर आपल्याला तो वेळ वाचवता आला. त्यामुळे क्रेडिटच्या अनुषंगाने असेल तो पैसा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत तशा पद्धतीनं हस्तांतरित करण्यासाठी, एकाकडून दुसऱ्याकडे नेण्यासाठी आपल्याला परवानग्या मिळालेल्या आहेत. किंवा त्याच्यात आधुनिक टेक्नॉलॉजी आता असल्यामुळं, सर्वांना वापरता येत असल्यामुळं, मग केंद्र सरकारच्या मार्फत भीम सारखं ऍप असेल, त्या ऍपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पैसा काय करता येतो, एकाकडून दुसऱ्याकडे तो पाठवता येणं आपल्याला शक्य होत आहे असं आपण पाहतो. त्यानंतर चलनाच्या अनुषंगाने जसं पाहिलं तर त्याची द्रवता किती आहे, म्हणजे तो जर द्रवता असेल, लवचिकता जर जास्त असेल तर आपल्याला पैसा फ्लेक्झिबल, म्हणजे मला आता वाटलं की एखाद्या फोन पेच्या सहाय्याने 100 रुपये समोरच्याला द्यायच्यात किंवा मला चहा प्यायचा होता, चहासाठी 10 रुपये द्यायच्यात, तर तो पटकन देता येतो किंवा चहावाल्याला ते पैसे पटकन फोन पेच्या सहाय्याने असेल किंवा वेगवेगळे ऍप्स असतील, ऑनलाईनच्या मार्फत असेल तर ते पटकन देता घेता येतात. त्यामुळं रोख पैशाचा वापर हा आता आपण कमी करायला लागलेलो आहोत. संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीची क्रांती एक बँकिंग व्यवसायच खरं तर झालेला आहे. आता बँकिंग क्षेत्राच्या अनुषंगाने झालेले आपण पाहतोय. मग हा पैसा ज्या वेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला हातात असलेलं चलन हे कशा पद्धतीनं येत असतं किंवा त्याची निर्मिती आपण जे काही चर्चा केली त्या अनुषंगाने आणि त्याची तरलता एक क्रमाने जर पाहिली तर पैशाचा पुरवठा यामध्ये वर्गीकरण करता काही त्याच्या 4 श्रेणीमध्ये विभाजन केलेलं आहे. म्हणजे मनी, एम फॉर मनी या ठिकाणी आपण सुरुवातीलाच म्हणलं, आणि M4 या सहाय्याने पैशाचा सप्लाय किंवा द्रव रूपाच्या सहाय्याने आपल्याला पैसा आपल्याकडे येत असल्याचं आपण पाहतो. त्यानंतर या एका कंपोनंटकडे आपण पाहूया. M1 M3 आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण मराठीमधलं बघूया आणि ज्यांना इंग्लिश मधले शब्द पाहायचे ते डिमांड डिपॉझिट. ज्या व्यावसायिक बँका आहेत तिथं काही डिपॉझिट केलेली रक्कम असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा एखाद्या कुटुंबातल्या लोकांनी एखाद्या मुलीच्या नावाने किंवा मुलाच्या नावाने सुरुवातीला एखादा वाढदिवस साजरा करताना पहिल्याच वाढदिवसाला अगदी सांगितलं की मी आता हे 1 लाख रुपये हे FD करतो किंवा फिक्स डिपॉझिट करतो, तर ती बँकेमध्ये ती रक्कम जाईल आणि त्याच्यावरती व्याज मिळायला सुरुवात होईल किंवा फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपामध्ये ती रक्कम राहील. आणि
ओडी म्हटले म्हणजेच अदर डिपॉझिट काय असतील, म्हणजे व्यावसायिक बँकामधील काही डिपॉझिट ठेवलेल्या रकमा, त्याचबरोबर इतर काही ठेवी असतील तर त्याचा समावेश हा M1 या संकल्पनेमध्ये केला जातो. मनी सप्लाय जो आहे तो त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे पैसा हा M1च्या स्वरूपामध्ये आपल्याला स्रोत भारतात आपण पाहतोय उपलब्ध आहे. RBIच्या अनुषंगाने याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम देखील केलं जातं. M2 संकल्पनेमध्ये M1 पूर्ण संकल्पना आहे आणि पोस्ट ऑफिस मधील काही बचत ठेवी असतील आणि त्या अनुषंगाने त्यांना काही उत्पन्नाची गरज असते किंवा भांडवलाची गरज असते आणि या अनुषंगाने काही रकमांची मागणी केली जाते. आता शेतीसाठी जर समजा काही दीर्घकाळासाठी म्हणजे विहीर खोदण्यासाठी कर्ज मागवलेलं असेल, म्हणजे विहीर खोदण्यासाठी त्याला 50 लाख रुपयाचं कर्ज पाहिजे. आता हे 50 लाख रुपयाचं कर्ज ज्या वेळेला तो मागणी करतो, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदांच्या माध्यमातून असेल किंवा सरकारची एखादी योजना असेल आणि त्या योजनेच्या मार्फत कर्जाची मागणी करतो. आता 50 लाख रुपये जर विहीर खोदण्यासाठीचं दीर्घ कालावधीचं कर्ज पाहिजे असेल, अर्थात ते 15 किंवा 20 वर्षासाठीची अपेक्षा आहे आणि या 15-20 वर्षामध्ये तो पैसे फेडणार आहे. त्याची मागणी करून ते प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर बँकेकडून ते पैसे त्या व्यक्तीच्या किंवा मागणी केलेला जो कोणी व्यक्ती आहे, संस्था आहे, तर त्या संस्थेला त्याच्या अकाउंटवरती ही रक्कम वर्ग केली जाते. अर्थात यासाठी परत चलन छापण्याची गरज आहे का, तर नाही. तो अकाउंटवरचा फक्त अमाऊंट जी आहे ती त्याच्या अकाउंटला वर्ग केली जाते. म्हणजे बँकेकडून मिळालेला लाभ म्हणजे होणारी प्रकरण आणि त्या अनुषंगाने होणारा लाभ हा त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या अनुषंगाने कसा फायदेशीर ठरेल किंवा कमी खर्चामध्ये ही रक्कम त्याला कशी देता येईल या दृष्टीने बँकेकडून प्रयत्न केले जातात. म्हणजे कॅश देण्याऐवजी त्या व्यक्तीच्या अकाउंटला ती रक्कम वर्ग केली जाते किंवा चेकच्या स्वरूपात असेल, डीडीच्या स्वरूपामध्ये असेल, ही रक्कम दिली जाते आणि ती अकाउंटलाच पुन्हा पैसे त्याला घ्यावे लागतात आणि अकाउंटवरनं ते पैसे पुन्हा समोरच्याच्या अकाउंटला द्यावे लागतात. म्हणजेच इथं आपण जर बारकाईने पाहिलं तर आपल्या असं लक्षात येते की हे चलन छापण्याची गरज नाहीये, अकाउंटवरती देणं आणि ते पुढचं काम पार पाडणं म्हणजेच कॅश व्यवहार या ठिकाणी करावे लागत नाहीत. आता इथं तर तुम्ही म्हणाल कॅश व्यवहार करावे लागत नाहीत, अकाउंटवरनं ट्रान्झॅक्शन होत आहे आणि इथं जर लिहिलंय कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे CRR हे उपकलम आहे त्याच्यातलं आणि त्या अनुषंगाने 1.3.1 याच्यामध्ये पण आपण त्याची चर्चा करणार आहोत पुढं. रोख आणि सामान्य जनतेने वेळोवेळी केलेल्या ठेवीची मागणी जी असते ती कशा पद्धतीने आहे, शेड्यूल कमर्शियल बँका काय आहेत, SCB ज्या आहेत त्याच्या संदर्भात किंवा क्रेडिट मनी जो आहे तो कशा पद्धतीने आहे, कॅश डिपॉझिटच्या मल्टिपलचे प्रमाण जे आहे तर ज्याला डिपॉझिट गुणक आहे त्या अनुषंगाने कशा पद्धतीने बाबी आहेत आणि CRR आणि DM यांचा परस्पर संबंध आहे तो कशा पद्धतीने आहे किंवा CRR पेक्षा जास्त ठेवी ज्या आहेत त्या गुणाकाराच्या अनुषंगाने मूल्य कशा पद्धतीने कमी होतं ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे किंवा त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर विदेशी भांडवलाचा जो प्रवाह आहे तो कशा पद्धतीने असू शकतो, मगाशी आपण चर्चा केली त्या अनुषंगाने फॉरेन कॅपिटल फ्लोज जो आहे तो वाढलेला आहे किंवा कमी आहे तो पाहूया. परकीय भांडवल प्रवाह जो आहे तो भारतातला मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तो अजूनही वाढणं अपेक्षित आहे कारण भारताची लोकसंख्या जी आहे ती जास्त आहे. त्यामुळे जास्ती लोकांना रोजगार मिळण्याच्या अनुषंगाने हा विदेशी भांडवलाचा प्रवाह जर भारतात जास्त झाला तर आपल्याला जास्त उत्पन्न मिळू शकतं आणि ह्या उत्पन्नाच्या बरोबरच जर काही वस्तूंचं प्रोडक्शन असेल तर त्या कमी किमतीमध्ये वस्तू आपल्याला उपलब्ध होतील आणि ह्या उपलब्ध झालेल्या वस्तू बाजारपेठेमधल्या आपल्या ज्या काही ग्राहक आहेत, आपल्या देशातले ज्या मागणी करणारा वर्ग आहे त्याला कमी किमतीमध्ये या वस्तू उपलब्ध होतील. त्याच्यामुळं मल्टीनॅशनल कंपन्यांचा आपण ज्या म्हणतोय तो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपली वाढणं अपेक्षित आहे. ती जेवढी जास्त होईल तेवढं
आपल्याला बेनिफिट्स होतात. अर्थात त्याच्यावरती काही बंधनही असणं अपेक्षित असतं. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने आपल्याला काही कवचकुंडलं निर्माण केलेले असतात किंवा त्याच्यावरती टॅक्स आपण जास्त प्रमाणात लादतो आणि मग अशी उत्पादनं ज्या अनावश्यक आहेत, जर देशातलंच उत्पादन आपल्याकडचं काही असेल तर त्याला देशी उत्पादनाला संरक्षण देणं ही सुद्धा सरकारची गरज असते. त्यामुळं विदेशी भांडवलाचा प्रवाह आपण काही वेळेला आपल्याला रोखावा लागतो, अडवावा लागतो आणि परकीय बाजारपेठेतल्या वस्तू या आपल्याकडे येणार नाहीत किंवा त्या कमी प्रमाणात येतील ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला नियंत्रण ठेवावं लागतं. तो ताळेबंद कशा पद्धतीनं आहे, परकीय भांडवलाचा जो काही ओघ आहे तो कसा येऊ शकतो किंवा कसा कमी होऊ शकतो ते पाहणं देखील आपल्याला गरजेचं ठरेल. त्यानंतर जागतिक आनंद निर्देशांक जो आहे तो आपण बघितलेला आहे. विदेशी भांडवलाचा प्रवाह तो कसा कमी जास्त होऊ शकतो आणि मौद्रिक धोरणाची काही साधनं देखील आपल्याला त्याच्यात पाहिलेलं आहे. यात जो महत्त्वाचा बदल आहे तो विविध धोरण संसाधने जे आहेत त्या अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा नियंत्रित करतात. इतर गोष्टीबरोबरच त्याला काही वैधानिक बाबी ज्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत त्या पाहणं देखील आपल्याला आवश्यक आहे. आरबीआय हे विविध धोरणांचा किंवा साधनांच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा हे नियंत्रित करतं. ही साधनं मुख्यतः क्रेडिट निर्मिती क्षमता विचारात घेणारी आहेत. चलनविषयक धोरण आराखडा तयार करते आणि त्याचा आढावा घेतला जातो. चलनात रोखीचे नियमन करणे आणि क्रेडिटचे नियमन करणे हा देखील उद्देश हा आरबीआयचा असतो. आरबीआय पैशाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन चलन जारी करते किंवा निर्माण करते. विकास दर आणि चलनवाढीचा दर लक्षात घेऊन दोन्ही माध्यमे व्यक्त किंवा व्यस्त टक्केवारी जी आहे ती त्याची दिसून येते. म्हणजे विकास दर आपल्याला जर वाढवायचा असेल तर चलनवाढीचा दर हा देखील विचारात घ्यावा लागतो. जेवढी जास्त चलन वाढेल तशा पद्धतीनं आपल्याला विकास करता येईल, परंतु पैसा छापून विकास करणं हे आपल्या अर्थव्यवस्थेला परवडणारं नसतं. त्याच्यामुळे जास्तीचा पैसा निर्माण करण्यापेक्षा आहे त्या पैशावरती, कारण निर्माण करण्यासाठी पुन्हा आपल्याला त्याच्यावर खर्च करावा लागेल आणि तो खर्च नियंत्रित करणं ही काळाची गरज असते. म्हणजे कुठलाही खर्च हा जर आपल्याला कमी करता आला तर उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं तिथं काही बाबी ह्या विचारात घ्याव्या लागतात. आरबीआय ज्याच्या काही क्रेडिट पुरवठा व त्याच्यावरचं नियंत्रण आहे ते करण्यासाठी काय करतं तर पहिल्यांदा बँक दर हा विचारात घ्यावा लागतो. रोख राखीव प्रमाण जे आहे ते विचारात घ्यावं लागतं. वैधानिक तरलता दर म्हणजेच SLR विचारात घ्यावा लागतो आणि खुल्या बाजारातील कामकाज म्हणजे कधी बॉन्ड्स खरेदी असेल तर कधी त्याची विक्री असेल ती किती प्रमाणात करावी यावरती सरकार आपलं नियंत्रण ठेवतं. म्हणजे हे 4 पॉईंट जे आहेत ते अत्यंत मौद्रिक धोरणाचे साधनं म्हणून वापरणारे महत्वाचं आहे. आपण एकेकाच्या अनुषंगाने बघूया. रिझर्व्ह रेशो जो आहे, मग याच्यात कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे तो CRR म्हटलं जातं त्याला. आता या CRR वरती जर आपण करंट मगाशी मी म्हटलं तसं की सिच्युएशनला जर पाहिलं तर आता 4.50% एवढा CRR आहे. त्यानंतर SLR जो आहे तो आता 18% आहे. तुम्ही म्हणाल ह्या CRR आणि SLR जो आहे तो एवढा असणं किंवा हे असणं म्हणजे काय फरक पडतो, त्याचा आमच्याशी काय संबंध येऊ शकतो, तर प्रत्येक व्यक्तीशी याचा संबंध येत असतो. प्रत्येक बँकेशी याचा संबंध येत असतो. प्रत्येक बँकेमध्ये ठेवलेल्या 1 रुपयाशी याचा संबंध येत असतो. म्हणजे माझ्यासारख्याकडून बँकेकडे काही कारणाने माझ्या अकाउंटवरती असणारे काही पैसे, काही रक्कम, मग 1 रुपया असो, 100 रुपये असो, लाख रुपये असो किंवा लाखो रुपये असो, एखाद्याच्या बँकेमध्ये काही ठेवी आहेत. म्हणजे ते किती वेळेसाठी आहेत हा पुढचा प्रश्न. किती कालखंडासाठी पैसे असणार आहेत, मग फिक्स्ड डिपॉझिट आहे का नॉर्मली माझा पगार झाला मग काय 1 लाख रुपये माझ्या बँकेमध्ये आले म्हणून आहेत, ऊस कारखान्याला गेला आणि कारखान्याचे बिल आलं म्हणून माझ्याकडे अकाउंटला पैसे आले. कोणतंही कारण असेल, अकाउंटला आलेला प्रत्येक पैसा आरबीआय कडे
त्याचा त्रैमासिक रिपोर्ट किंवा त्याचे दर हे बदलले जातात. 3-3 महिन्याला याचं अपडेशन हे केलं जातं. आठवड्याला प्रत्येक सेंट्रल बँक किंवा त्या ब्रँचेसचा अकाउंटेबिलिटी चेक करून रिपोर्ट हे दर शुक्रवारी हे RBI कडे जात असतात त्या बँकेचे. त्यामुळं निश्चित RBI कडे आलेलं जे काही अपडेशन असतात, डेटा असतो, त्या अनुषंगाने असणाऱ्या प्रत्येकाच्या बँकेतले काही पैसे याच्यावरती बँक प्लॅन करून हा खऱ्या अर्थानं बिझनेस प्लॅन आपण म्हणूया, व्यावसायिकता, व्यापारीकरण हे बँक करत असते. उदाहरणासाठी आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडचे 1,000 रुपये जर बँकेमध्ये तुम्ही ठेवलेले असेल तर CRRच्या माध्यमातून 4.50 म्हणजे 4.5% एवढी रक्कम जर तुमचे 1,000 रुपये एवढे जर बँकेमध्ये ठेवले असतील तर 1,000 रुपयाच्या 4.50 म्हणजेच 4.5% एवढी रक्कम ही RBI कडे वर्ग केली जाते. RBI कडे ठेवी म्हणून ठेवली जाते. आणि SLR म्हणून ज्या वेळेला विचार करतो आपण त्यावेळेला ही रक्कम 18% ही देखील बँकेकडे वर्ग केली जाते. आणि ही 18%ची रक्कम जी आहे ती किती आहे आणि 4%ची ही रक्कम जर 1,000 पाठीमागे विचारात घेतलं तर 4.5% म्हणजे 60 रुपये एवढी रक्कम वर्ग केली जाते. त्याचबरोबर SLRची जी रक्कम 18% आपण म्हणतोय आता सध्याचा जो आहे, अगदी लेक्चर सुरू होण्याच्या वेळेचं मी करंट आकडेवारी सांगतो. या ठिकाणी RBIच्या साईटवर जी दाखवलेली आकडेवारी आहे त्या अनुषंगाने प्रत्येकाची ही रक्कम वर्ग करून ठेवलेली असते. म्हणजेच डायरेक्ट आत्ता मी जाऊन जर लेक्चर संपल्यानंतर माझ्या अकाउंटमधनं पैसे काढायचे म्हणलं तर बँकेकडे ही रक्कम तशा स्वरूपाची स्टोर असते किंवा त्या अकाउंटला त्यांना ठेवावीच लागते. आता हे अशा पद्धतीनं 4.5% किंवा 8%, 18% जे आपण आता म्हणालो त्या अनुषंगाने. मग बाकीचे सगळे दर ज्या वेळेला रेपो दर काढू आपण, रिव्हर्स रेपो दर काढू, या अनुषंगाने हे सगळे काही दर आपण ज्या वेळेला विचारात घेतो, ॲज माय नॉलेज, माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे जे दर आहेत ते साधारणपणे मी 1,000 रुपये जर ठेवले तर 1,000च्या 40% पर्यंतची रक्कम ही आपल्याला बँकेकडेच ठेवावी लागते किंवा ती बँकेत किंवा RBI कडे वर्ग केलेली रक्कम असते. म्हणजेच 100% पैकी जी काय आपण टक्के म्हणतो 100% म्हणजेच 1,000 रुपयापैकी 400 रुपये हे त्याच बँकेला त्यांच्याकडे ठेवावे लागतात. कुठं ना कुठं त्या मेन ब्रँचच्या बँकेकडे असतील, म्हणजे स्टेट बँकेकडे असतील किंवा RBI कडे असतील. आता मग किती रक्कम कुणाकडे ठेवायची तर त्याचे हे फॉर्म्युले आहेत. SLR असेल, CRR असेल, बँक रेटच्या अनुषंगाने असेल. बँक रेट हा RBI वेगवेगळ्या बँकांना कर्ज देत असते. साधारणपणे गरजेनुसार आपण म्हणूया की जर काही ठेवी त्यांना कमी पडत असतील आणि पैसा लागत असेल तर बँकांना वित्त पुरवठ्याचं काम सुद्धा RBIच्या मार्फत केलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की RBIचा रोल काय आहे तर RBIचा रोल जशी एखादी बैलगाडी असते आणि त्याच्या हातात दोरे असतात. जो बैलगाडी चालक असतो, गाडीमध्ये बसलेला जो कोणी चालवणारा आहे गाडी, त्याच्या हातातल्या दोऱ्या जशा पद्धतीने ओढाव्यात तशा पद्धतीने RBI ही जी काही साधनं आहेत त्या सहाय्यानं आपल्या दोऱ्या ओढण्याचं काम करते. म्हणजेच SLR, CRR, बँक रेट किंवा रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याच्या माध्यमातून या दोऱ्या ओढल्या तर बाजारपेठेत येणारा पैसा, अर्थव्यवस्थेत येणारा पैसा हा कमी होत असतो. आणि या जर दोऱ्या सैल सोडल्या तर अर्थव्यवस्थेत असणारा पैसा हा मोठ्या प्रमाणावर वाढतो. आणि या वाढलेल्या पैशाच्या माध्यमातूनच लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा आला की लोक खरेदी जास्त करतात. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती विचार करताना लोकांच्या मागण्या वाढण्याच्या अनुषंगाने जर पैसा यावा ही अपेक्षा आहे, परंतु जास्त पैसा आला तर मागणी जास्त वाढून एखाद्या उत्पादनाच्या अनुषंगाने असेल किंवा काही वस्तूंच्या किमतीच्या अनुषंगाने असेल तर किंमत वाढत जाते. म्हणजे इन्फ्लेशन वाढतं. इन्फ्लेशन वाढल्यामुळे, चलनवाढ झाल्यामुळं, भाववाढ झाल्यामुळं अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर महागाईला सामोरं जावं लागतं. महागाईचा भडका, महागाईचा भस्मासूर
असे शब्द ऐकायला जे मिळतात ते इथं इन्फ्लेशन रेशो वाढतो. मग हे दर जर नियंत्रित नाही ठेवले, म्हणजे 1,000 रुपये मी बँकेत ठेवले होते आणि त्याच्याऐवजी तिथून या वेगवेगळ्या दराच्या माध्यमातून जर 40% ही रक्कम म्हणजे 400 रुपये ही रक्कम जर बँक नियंत्रित स्वरूपाची त्यांच्याकडे ठेवत असेल तर चांगली बाब आहे. पण याच्या वेगळं जे 60% रक्कम राहिलेली आहे ती 60% रक्कम म्हणजे 600 रुपये जर 1,000पैकी अर्थव्यवस्थेमध्ये ही बँक काय करते, आपला नफा मिळवण्याच्या अनुषंगाने किंवा बँकिंग क्षेत्राला त्यांचे खर्च भागवण्याच्या दृष्टीनं हे होम लोन असेल, कार लोन असेल किंवा वेगवेगळे कर्ज असतील तर त्या माध्यमातून वित्त पुरवठा करत असते. आता ह्या वित्त पुरवठा जेव्हा आपण मगाशी म्हणालो की एखाद्याने विहिरीसाठी कर्ज मागितले आणि त्याला 50 लाख रुपयाचं कर्ज मंजूर झालं तर ते 50 लाख रुपये कुठून आले, तर कुणीतरी इथं ठेवले होते म्हणून ते डिपॉझिटच्या अनुषंगाने किंवा अकाउंटला असणारी रक्कम त्याच्यापैकी ही रक्कम त्या ठिकाणी त्याच्या अकाउंटला वर्ग केली जाते. मग त्याच्यासाठी चलन छापावं लागते का, तर नाही, ती फक्त अकाउंटला वर्ग केली जाते. त्याच्यामुळं त्याचं जे काही राखीव पैसा त्या अनुषंगाने जी काही रक्कम ठेवलेली असते त्या रकमेतूनच ही बँक अशा पद्धतीची तरतूद करून देते, भांडवल उपलब्ध करून देतं किंवा त्याला लोक म्हणतात की फायनान्स मला मिळाला, वित्त पुरवठा मला मिळाला, पैसे मिळाले. पण ह्या पैसे कुठून आले, तर अशा कुणीतरी पैसे बँकेत ठेवलेले किंवा त्याचे अकाउंटला आलेले पैसे याच्यातून हे 60% ही रक्कम अशा पद्धतीनं वर्ग होत असते आणि त्याचा भांडवल म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग होते. आरबीआय बँक दराच्या मार्फत ह्या रकमा नियंत्रित ठेवते. त्याचबरोबर ह्या रकमेतून विनियोग कशा पद्धतीने होईल त्याच्यावरती सुद्धा पाहत असते. रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर आता जे मी या बाबी सांगितल्या त्या अनुषंगाने तो देखील 5 किंवा 6% आसपास, अगदी याच्यातला 0.25 एवढा जरी बदल झाला तरी तो फार मोठा कोट्यावधी रुपयाच्या उलाढाल बदलते असं आपण आजच्या या मॉनिटरी पॉलिसीच्या अनुषंगाने सांगूया. आणि आज आपण थांबूया, या ठिकाणी वेळ झाल्यामुळं. धन्यवाद.